हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पूनम्स इंग्लिश अकॅडमी. आज आपण MPSC कंबाईन बीची 2023ला झालेली जी एक्झाम आहे त्याचे काही प्रश्न सोडवणार आहे. प्रश्न सोडवण्यामुळे आपल्याला PYQ सोडवण्यामुळे आपल्याला त्या प्रश्नांचं स्वरूप कळतं. प्रश्नपत्रिका त्या पर्टिक्युलर इयरला कशी प्रश्नपत्रिका आली होती त्याचं आपल्याला पॅटर्न लक्षात येतं आणि त्यानुसार पुढे अभ्यासाची दिशा ठरते. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. Question is phrasal meaning विचारले. So will you call on him today and tell him that he is to reach the office by 7 AM tomorrow? आता इथे कॉल ऑनचा अर्थ विचारला आहे. कॉलवरून वेगवेगळे फ्रेझल वर्ब्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल हे कॉल ऑन म्हणजे टू पे अ व्हिजिट टू. परत कॉल आउट पण असतं. कॉल आउट म्हणजे टू शाउट. ओके, आपण एखाद्याचं नाव जेव्हा बोलवतो एखाद्याला तेव्हा आपण ओरडून बोलवतो की इकडे ये म्हणून नाव घेऊन ओरडतो, त्याला कॉल आउट म्हणतात. फॉर एक्झाम्पल शी कॉल्ड आउट माय नेम बट आय कुडंट हिअर हर. ओके, अँड द थर्ड फ्रेझल वर्ब इज कॉल अप, जे आपण नेहमी वापरतो. कॉल अप म्हणजे काय? आय विल कॉल यू अप लेटर, आय एम बिझी राईट नाव. अँड देन नेक्स्ट इज कॉल ऑफ. कॉल ऑफ म्हणजे टू कॅन्सल. For example, the president called off the meeting yesterday evening. म्हणजे प्रेसिडेंटने काल मीटिंग कॅन्सल केली. कॉल ऑफ म्हणजे कॅन्सल. कॉल अप म्हणजे कॉल करणे. कॉल ऑन म्हणजे जे इथे विचारलं आहे, कॉल ऑन म्हणजे टू पे व्हिजिट. कॉल आउट म्हणजे टू शाउट. आणि आणखी एक आहे कॉल अपॉन, जे मोस्टली फॉर्मल इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये वापरलं जातं. म्हणजे एखाद्याला रिक्वेस्ट करणं की ऑफिशियली रिक्वेस्ट करणं. फॉर एक्झाम्पल द मॅनेजर कॉल्ड अपॉन द कॉलिग्स टू डिस्कस रिझल्ट्स. राईट. सो कॉल ऑन म्हणजे टू पे अ व्हिजिट. आपण आधीच पाहिलं ऑप्शन नंबर 1 काय, टू शाउट म्हणजे कॉल आउट, ते येणार नाही. टू रिमेंबरचा इथे काही संबंध नाही आहे. आणि इन्व्हाइटसुद्धा येणार नाही. कुठेही इन्व्हाइट, कुठल्याही कॉलच्या कुठल्या ह्याच्यात इन्व्हाइट नाही आहे. सो करेक्ट ऑप्शन इज थर्ड, टू पे अ व्हिजिट टू. ओके, सेकंड इज फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम विचारली आहे. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगरहेड्स विथ ऑल हर नेबर्स. सो ॲट लॉगरहेड्स म्हणजे काय? टू. ओके, सपोज मीनिंग माहिती असेल तर वेल अँड गुड. यू विल क्विकली क्लिक ऑन डिसअग्रिंग ऑर क्वारलिंग विथ, लगेच लक्षात येतं आहे. पण सपोज माहिती नसेल याचं मीनिंग तरीसुद्धा वाक्यावरून तुम्हाला मीनिंग लक्षात येऊ शकतं. इट इज अनफॉर्च्युनेट. अनफॉर्च्युनेट म्हणजे समथिंग इज नॉट पॉझिटिव्ह. राईट. सो पॉझिटिव्ह नाही आहे. आता पॉझिटिव्ह नाही आहे म्हणल्यानंतर टू बी ऑन गुड टर्म्स हे येणार नाही, कारण की ती पॉझिटिव्ह गोष्ट नाही आहे, ती अनफॉर्च्युनेट गोष्ट नाही आहे. डुईंग बिझनेस ओनली, तीसुद्धा इथे रिलेट नाही होते या फ्रेझल व्हर्बला. राईट. अँड कारण आपले काही फक्त बिझनेसचे रिलेशन नाही आहेत नेबर्ससोबत. टू इन्व्हाइट, इन्व्हाइटचा पण इथे काही संबंध नाही आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज डिसअग्रिंग ऑर क्वारलिंग विथ. ओके, नेक्स्ट. Choose the one word which is closest to the opposite in meaning of the underlined word in the given sentence. There was no altruistic motive that prompted him. Altruistic म्हणजे सेल्फलेस, ज्याच्यात काही स्वार्थ नाही आहे त्याला ऑल्ट्रिस्टिक म्हणतात. सो इनह्युमन म्हणजे काय? इनह्युमन म्हणजे थोडंसं अमानुष जे कृत्य असतं त्याला इनह्युमन म्हणतात. आता एखादी व्यक्ती सपोज सेल्फिश जरी असेल तरीसुद्धा ती अमानुष असेल असं नाही आहे. बरोबर. हे खूप जास्त पीकचं आहे, एक्स्ट्रीम आहे. हे इथे हे मॅच होणार नाही आणि आपल्याला अल्ट्रिस्टिक ऑपोजिट मिनिंग शोधायचं आहे. सो अल्ट्रिस्टिक इज सेल्फलेस. सो द सेकंड ऑप्शन इज सेल्फिश. सेल्फिश इज द राईट आन्सर. विकेड म्हणजे दुष्ट. राईट. फॉर एक्झाम्पल काही पॉलिटिशियन्स दुष्ट असतील किंवा काही लोक दुष्ट असतील, दॅट इज विकेड.
आणि ब्रुटल म्हणजे एकदमच क्रूर, एकदम निर्घृण, आपण म्हणतो ना निर्घृण हत्या केली, दॅट इज ब्रुटल. सो अल्ट्रिस्टिक म्हणजे सेल्फलेस. हे बाकीचे जे आहेत इनह्युमन, विकेड आणि ब्रुटल हे खूप जास्त एक्स्ट्रीमला जात आहेत. सो द करेक्ट ऑप्शन इज सेकंड, सेल्फिश. Choose the meaning of the following words. Okay, the villagers may be coarse in their looks, but they are very innocent at heart. The river appears to be changing its course. आता जर तुम्ही ते ऑब्झर्व केलं तर कंजंक्शननी जोडलेलं आहे, बट या कंजंक्शननी जोडलेलं आहे. याचा अर्थ काहीतरी ऑपोजिट किंवा कॉन्ट्रास्ट सिच्युएशन आहे. सो दे आर व्हेरी इनोसंट ॲट हार्ट, हे पॉझिटिव्हली काहीतरी बोललं आहे. याचा अर्थ याच्या आधीच्या सिच्युएशनमध्ये नॉट सो पॉझिटिव्ह असू शकतं. राईट, लेट्स सी. कोर्स, COARSE, कोर्स म्हणजे पुअर. ओके, दुसरा ऑप्शन कन्सिडर करू. द रिव्हर अपियर्स टू बी चेंजिंग इट्स कोर्स. सो इथे जर वॉटर कन्सिडर केलं तर रिव्हर आपली वॉटर तर चेंज करत नाही. सो पहिलं ऑप्शन येणार नाही. दुसरं, जसं मी तुम्हाला म्हणलं, इनोसंट हे समथिंग पॉझिटिव्ह आहे, त्याच्या विरुद्ध येणार आहे, कारण की बट कॉन्ट्रास्टचं कंजंक्शन आहे, ऑपोजिट काहीतरी सिच्युएशन आहे. सो प्लेझंट येणार नाही, ब्युटिफुल येणार नाही, कारण की दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. फोर्थ ऑप्शन इज रफ. सो कोर्स मीन्स रफ. रफ म्हणजे काय, तेवढे दिसायला किंवा त्यांचं राहणीमान किंवा बोलायला तेवढे पॉलिश्ड नसतात, थोडे रफ असतात. कोर्स इन देअर लुक्स. आणि दुसरं आहे कोर्स, COURSE. द रिव्हर्स अपियर्स टू बी चेंजेस डिरेक्शन. जेव्हा डिरेक्शन मिळते एखाद्या गोष्टीला तेव्हा आपण त्याला कोर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा कोर्स लावला. का लावतो आपण एखादा कोर्स शिकण्यासाठी? कारण की त्या कोर्समध्ये डिरेक्शननी तुम्हाला पुढे घेऊन जातो, त्यामुळे त्याला आपण कोर्स म्हणतो. सो कोर्स इज डिरेक्शन. सो द ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, फाइंड आउट द मीनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाइन इन द गिवन सेंटेन्सेस. अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम. ही इज द सोल ऑफ अर्बॅनिटी अँड विट. आता अर्बन म्हणजे सिटी, व्हेरी व्हेरी कॉमनली यूज्ड वोकॅब्लरी वर्ड, नेहमीच वापरला जातो. अर्बन म्हणजे सिटीशी रिलेटेड, म्हणून तर आपण नेहमी वाचत असतो अर्बन लाईफ, अर्बन सिटीजन्स, राईट. हे शब्द नेहमी येत असतात. सो अर्बन म्हणजे रिलेटेड टू सिटी. आणि कंट्री साईड म्हणजे इतर, अर्बन सोडून जे सिटीच्या पलीकडे आहे, दॅट इज कंट्री साईड. सो अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम. सो इन सिटीज, पहिलाच ऑप्शन आहे इन सिटीज. अँड ओके, लेट्स कन्सिडर सेकंड ऑप्शन. कॉर्पोरेट म्हणजे रिलेटेड टू बिझनेस आहे, सो तो ऑप्शन येणार नाही. इंडस्ट्रियल म्हणजे इंडस्ट्रीच्या रिलेटेड आहे. इन बँक्स पण येणार नाही. नेक्स्ट इज ही इज द सोल ऑफ अर्बॅनिटी. अर्बॅनिटी म्हणजे ते जे पॉलिश्ड बिहेवियर असतं, सोफिस्टिकेशन असतं अर्बन लोकांचं, सिटीमधल्या लोकांचं, दॅट इज अर्बॅनिटी, राईट. सो ही इज द अर्बॅनिटी, ही इज द सोल ऑफ अर्बॅनिटी अँड विट. अर्बॅनिटीचं येणार आहे सोफिस्टिकेशन, ज्या पद्धतीने ते दिसतात, त्यांचं राहणीमान असतं किंवा बोलणं असतं, दॅट इज अर्बॅनिटी. विट म्हणजे शहाणपण. सो द ऑप्शन इज फर्स्ट. क्वेश्चन पंक्च्युएशनचा आहे. अकबर सेड टू तानसेन. लगेच कळतं आहे अकबर हे प्रॉपर नाव नाही, त्याच्यामुळे पहिलं अक्षर कॅपिटल येणार. अकबर सेड टू तानसेन. तानसेनचा टी पण कॅपिटल प्रॉपर आहे. एखाद्या व्यक्तीचं, जागेचं, वस्तूचं प्रॉपर नाऊन जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल असतं. सो ए आणि टी कॅपिटल येणार. त्यानंतर डबल कोट आहे, कॉमा असणार आहे, तानसेनच्या नंतर कॉमा येईल, त्यानंतर सगळीकडे सेम आहे. पहिल्या 3 ऑप्शनमध्ये सगळीकडे कॉमा आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा पण करेक्टली सगळीकडे दिलेला आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमाचं पहिला वर्ड आणि त्याचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल येणार. सो विलचा W कॅपिटल आहे,
विल यू टेक मी टू हिम क्वेश्चन आहे, टाईम इंडिकेटरपासून चालू झालं आहे, क्वेश्चन आहे. सो शेवटी क्वेश्चन मार्क येणार. सो ऑप्शन नंबर बी. सी पण तसंच आहे पण तिथे क्वेश्चन मार्क नाही आहे. सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज आर द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्सेस फॉर? वी ॲडमिट दॅट वी वेंट टू सी अ फिल्म. आम्ही मान्य करतो की आम्ही फिल्म बघायला गेलो होतो. आता याचं करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स करताना त्याचं मीनिंग मात्र बदलता कामा नये. ओके, सो फर्स्ट इज वी ॲडमिट दॅट वी डिड नॉट गो टू सी द फिल्म. इथे मीनिंग बदलतं आहे, पूर्ण निगेटिव्ह झालेलं आहे, वाक्य पूर्ण निगेटिव्ह झालेलं आहे. वी ॲडमिट गोईंग नॉट हे तर म्हणजे सेंटेन्स कन्स्ट्रक्शनच चुकलेलं आहे. सो दिस इज आउट ऑफ क्वेश्चन. वी डिनाय दॅट वी डिड नॉट गो टू सी अ फिल्म. आता इथे डबल निगेटिव्ह होऊन कन्फ्युजिंग होतं आहे, ते मीनिंग कन्फ्युजिंग होतं आहे. लेट्स चेक फॉर द फोर्थ ऑप्शन. वी डू नॉट डिनाय दॅट वी वेंट टू सी अ फिल्म. आम्ही कुठे नाही म्हणतोय की आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो. राईट. डिनाय म्हणजे काय? एखादी गोष्ट करून ते नकारणं की नाही मी हे नाही केलं. आणि याचं मीनिंग बरोबर इथे मॅच होतं आहे की येस आम्ही डिनाय नाही करत, आम्ही कुठे नाही म्हणतो आहे की आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो. याचा अर्थ आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो. राईट. सो निगेटिव्ह पण करायचं आहे आणि त्याचं मीनिंग पण नाही बदललं पाहिजे. सो ऑप्शन फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. ओके. नेक्स्ट, she gave the boy a book. Passive voice. Change this sentence into passive voice. Okay. So passive voice करायचं आहे. सगळ्यात आधी ऑब्जेक्ट शोधला पाहिजे. She gave the book a book. She gave the boy a book. So the boy आणि a book दोन ऑब्जेक्ट्स आहेत या सेंटेन्समध्ये. गेव कुणाला दिले? बॉयला. पहिला ऑब्जेक्ट झाला. काय दिलं? अ बुक. दुसरा ऑब्जेक्ट झाला. दोन ऑब्जेक्ट आहेत. सो दोन प्रकारे हे आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करू शकतो. बरोबर. चला आधी ऑप्शन बॉयचे दिसत आहे सो बॉयने करूया. द बॉय कुठला टेन्स आहे? पास्ट टेन्स आहे. सिम्पल पास्ट आहे. सिम्पल पास्ट आहे. कुठलाही टेन्स असला तरीसुद्धा व्हर्बचा V3 फॉर्म कंपल्सरी करायचा आहे. सो गिव्हन येणार. पास्ट टेन्स असल्यामुळे बीचा ॲडिशनल पास्ट फॉर्म तिथे लावावा लागणार आहे. बीचा पास्ट फॉर्म आहे वॉज किंवा वेअर. सो बॉयच्या पुढे वॉज येणार म्हणून द बॉय वॉज गिवन अ बुक बाय हर. अगदी बरोबर आहे. ओके. सो सी ऑब्जेक्ट आधी आलेला आहे. व्हर्बचा V3 फॉर्म झालेला आहे. बीचा ॲडिशनल पास्ट फॉर्म तिथे लावलेला आहे. बाकी सेंटेन्स बाय हर पण अगदी बरोबर आहे. सो ऑप्शन ए आहे. लेट्स चेक फॉर द सेकंड ऑप्शन. द बॉय गेव अ बुक बाय हर. आता इथे द बॉय गेव इथे तो वाक्याचा अर्थच चेक होत म्हणजे क्लिअर होत नाही आहे. द बॉय गेव अ बुक बाय हर हे चुकीचं वाक्य आहे. बाय हर तिच्याकडून आणि बॉयने दिलेलं आहे. दोन्ही कन्फ्युजिंग आहेत. सी अ बुक वॉज गिव्हन टू द बॉय बाय हर. नाव जसं आपण डिस्कस केलं अ बुक हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आधी आलं. गेवचं गिवन झालं. पास्ट टेन्स असल्यामुळे वॉज आलं. कुणाला दिलेलं आहे? टू द बॉय. अगदी करेक्टली आहे. आणि त्यानंतर बाय हर. अ बुक वॉज गिव्हन टू द बॉय बाय हर. सो ए आणि सी दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर सेकंड. ओके. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द वर्ड डिस्ट्रॉय. सो डिस्ट्रॉयचा करेक्ट नाउन फॉर्म विचारला आहे. डिस्ट्रक्टिव्ह हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना त्याचं फारच डिस्ट्रक्टिव्ह माइंड आहे. राईट. सो डिस्ट्रक्टिव्ह हा त्याचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म आहे. डिस्ट्रक्शन आपण पाहिलं आहे. नाउन जेव्हा आपण तयार करतो त्याचे काही सफिक्सेस आहेत. ते सफिक्सेसमध्ये एक आहे TION. सो डिस्ट्रॉयचं डिस्ट्रक्शन TION हे सफिक्स लावून नाउन तयार केलेलं आहे. डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्ट हे स्वतःच एक व्हर्ब आहे आणि ते कॉमनली डिस्ट्रक्ट म्हणून वापरलं जात नाही.
अनलेस इट इज यूज्ड ॲज सेल्फ डिस्ट्रक्ट. सेल्फ डिस्ट्रक्टमध्येच ते डिस्ट्रक्ट म्हणून वापरलं जातं. अदरवाईज डिस्ट्रॉय इज अ वर्ड. ओके, व्हर्ब हे डिस्ट्रॉयचे आणि डिस्ट्रक्टिंग इज पार्टिसिपल. आपल्याला नाऊन विचारलेलं आहे. सो करेक्ट ऑप्शन इज सेकंड. सोपं आहे. नेक्स्ट, फाइंड आउट द वर्ड, वन वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड्स. वन हू इज अ गुड जज ऑफ एन आर्ट. ओके, सो ज्याला आर्टचं चांगलं नॉलेज आहे तो कोण आहे? राईट. सो तुम्ही जर अगदी पेपर जरी ओव्हरलुक जरी केला असेल कधी, स्पेशली जर तुम्ही सेलिब्रिटीजबद्दल वाचत असाल किंवा म्युझिशियन्सबद्दल वाचत असाल, कॉनर्सर हा वर्ड नेहमी असतो तिथे. राईट. सो अ गुड जज ऑफ एन आर्ट, त्याचं वन वर्ड आहे कॉनर्सर. हिपोक्राईट अगदीच चुकीचं आहे. हिपोक्राईट म्हणजे काय? ढोंगी. म्हणजे तो असं सांगतो व्यक्ती की मी खूप चांगला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी अजिबात खोटं बोलत नाही, मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही आणि स्वतः मात्र नेहमी खोटं बोलत असतो. सो हिपोक्राईट हे मिनिंग इथे बसणार नाही आहे. हिपोक्राईट रॉंग ऑप्शन आहे. पायोनियर म्हणजे काय? प्रवर्तक. एखाद्या गोष्टीचं नवीन पहिल्यांदाच शोधून काढणारा, दॅट इज पायोनियर. आणि कार्टोग्राफर म्हणजे काय? कार्टोग्राफर म्हणजे जी व्यक्ती मॅप तयार करते, दॅट इज कार्टोग्राफर. सो द करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट, connoisseur. Next, the word run can have multiple meanings. In which of the following contexts does run represent the action of movement on foot? रनचे भरपूर मिनिंग असतात. कुठली ॲक्शन किंवा कुठलं सेंटेन्स पायांवरची मूवमेंट दाखवणारं कॉन्टेक्स्ट कुठलं आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. आय नीड टू गो फॉर अ रन टू स्टे फिट. आता इथे फिट राहण्यासाठी जर आपण पळत असू याचा अर्थ ती पायांवरची ॲक्शन आहे. राईट. मूव्हमेंट आहे काहीतरी पायांवर. सो हे मूव्हमेंट म्हणजे हालचाल, पायांवर झालेली हालचाल म्हणजे रन. सोपं आहे. ऑप्शन नंबर 1. ओके. दुसरं काय? द वॉटर बिगॅन टू रन आउट ऑफ द फॉसेट. आता वॉटर जेव्हा फ्लो होतं, रन म्हणजे फ्लो पण असतं त्याचा एक मिनिंग. सो पाणी फॉसेटमधून बाहेर पडायला चालू झालं, वाहायला चालू झालं. शी रन्स अ सक्सेसफुल बिझनेस. एखादा बिझनेस चालवण्यासाठी जी कृती असते त्यालासुद्धा रन म्हणतात. ही हॅज अ लाँग रन अहेड ऑफ हिम इन द मॅरेथॉन. अ लाँग रन म्हणजे ड्युरेशन आहे, दीर्घकाळ, त्याच्यासाठी अ लाँग रन. ओके. सो इथे ते मॅच होत नाही आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट, पळणे हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. मूवमेंट ऑन फूट. ओके. सो नेक्स्ट इज विच वर्ड रिप्रेझेंट्स द फ्रेज एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह. म्हणजे खूप जास्त बोलणारा व्यक्ती, त्याच्यासाठी कुठला वर्ड आलेला आहे? टॅसिटर्न. आता टॅसिटर्न म्हणजे काय? मितभाषी, कमी बोलणारा. सो हे याच्या एकदम ऑपोजिट आहे. नेक्स्ट इज इवाझिव्ह. इवाझिव्ह म्हणजे टाळाटाळ करणारा, चुकवणारा, है ना. एखादी गोष्ट बोलायची असेल तर तो टाळत असतो, जाऊ दे आज नको, नंतर बोलतो. दॅट इज इवाझिव्ह. रेटिसंट. रेटिसंट म्हणजे अल्पभाषी, गुपित ठेवणारा, एखादी गोष्ट गुपित ठेवणारा. आपण म्हणतो ना फार रिझर्व्ड व्यक्ती आहे, गुपित ठेवत असतात ती लोक, त्यांच्या मनात काय चाललं आहे ते. राईट. अँड लोकॅशियस म्हणजे काय? एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह. ती लोक भरपूर बोलत असतात. राईट. सो लोकॅशियस इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. माय पेरेंट्स आर कन्सर्न्ड इन माय हेल्थ. ओके. सो आता कन्सर्न इन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये सहभाग असणे, त्याला कन्सर्न इन म्हणतात. सो फॉर एक्झाम्पल, शी वॉज कन्सर्न्ड इन द प्लॅनिंग ऑफ द इव्हेंट. म्हणजे त्या इव्हेंटच्या प्लॅनिंगमध्ये कन्सर्न होती. सो इथे हेल्थच्या बाबतीत त्याचं मिनिंग ॲप्रोप्रिएट ठरणार नाही. माय पेरेंट्स. नेक्स्ट इज माय पेरेंट्स आर कन्सर्न्ड ॲट माय हेल्थ. आता कन्सर्न्ड ॲट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीबद्दल चिंतित किंवा
थोडंसं काळजी असणे एखाद्या गोष्टीची, जास्त चिंत असणे, आणि ती जी सिच्युएशन आहे ती काही जास्त फेवरेबल नाही आहे. सो तेव्हा आपण कन्सर्न्ड ॲट वापरतो. फॉर एक्झाम्पल, द टीचर वॉज कन्सर्न्ड ॲट स्टुडंट्स पुअर परफॉर्मन्स, राईट. सो तिथे तुम्ही कन्सर्न्ड ॲट वापरू शकता. कन्सर्न फॉर म्हणजे एखाद्याच्या भल्याबद्दल किंवा एखाद्याच्या सुरक्षिततेबद्दल, किंवा स्पेशली जेव्हा आपण एखाद्याच्या हेल्थबद्दल विचारतो, देन यू यूज कन्सर्न्ड फॉर. ओके, सो माय पेरेंट्स आर कन्सर्न फॉर माय हेल्थ इज द राईट ऑप्शन. नेक्स्ट काय ते पण बघूया. माय पेरेंट्स आर कन्सर्न टू माय हेल्थ. कन्सर्न टू म्हणजे काही करण्याची इच्छा किंवा आतुरता असणे. आपण म्हणतो ना, द गव्हर्नमेंट इज कन्सर्न टू इम्प्रूव्हिंग एज्युकेशन इन रुरल एरियाज. म्हणजे त्यांची त्या क्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे, काहीतरी आतुरता आहे, राईट. सो असे वेगवेगळे फ्रेझल वर्ब्स आहेत. कुठलाही फ्रेझल वर्ब विचारला जाऊ शकतो. सगळ्यांचे मिनिंग्स लक्षात असले पाहिजे आणि त्याचे वाक्यामध्ये सेंटेन्सेससुद्धा. सो हिअर द करेक्ट ऑप्शन इज कन्सर्न्ड फॉर. ओके, नेक्स्ट. आयडेंटिफाय द टाईप ऑफ फ्रेज अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. द अम्ब्रेला with a broken handle is mine. First option is noun phrase. Noun phrase आपण केव्हा वापरतो? जेव्हा तुम्हाला noun phrase is the first option. noun phrase म्हणजे it acts as a noun. पण इथे with a broken handle हे स्वतःच एका नाऊनला मॉडिफाय करतं आहे, राईट. अम्ब्रेला हे नाऊन आहे, त्या नाऊनला मॉडिफाय करतं आहे. कशी आहे ती अम्ब्रेला? विथ अ ब्रोकन हँडल. त्या अम्ब्रेलाबद्दल जास्त डिस्क्राईब केलेलं आहे की अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल आहे. सो ही नाऊन फ्रेज नाही आहे. जर अम्ब्रेलाबद्दल ते जास्त माहिती सांगतं, याचा अर्थ ती ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे, राईट. सो थर्ड ऑप्शन ॲडजेक्टिव्ह फ्रेज. सेकंड ऑप्शन पण चेक करूया. ॲडवर्ब फ्रेज आहे. सो ॲडवर्ब फ्रेज काय असते? इट मॉडिफाईज अ व्हर्ब, राईट. एकतर व्हर्ब मॉडिफाय करत असेल किंवा ॲडजेक्टिव्ह मॉडिफाय करत असेल किंवा ॲडवर्ब मॉडिफाय करत असेल. पण या केसमध्ये तसं काहीच नाही आहे. हे नाऊन मॉडिफाय करतं आहे. आणि व्हर्बल फ्रेज आपण केव्हा वापरतो? जेव्हा व्हर्ब रिलेटेड स्ट्रक्चर्स असतात, जसं एखादं पार्टिसिपल असेल, जिरंड असेल किंवा इन्फिनिटिव्ह फॉर्म असेल, तेव्हा ती व्हर्बल फ्रेज असते. सो इथे एकदम सिम्पल आहे. अम्ब्रेलाबद्दल जास्त माहिती आहे. विथ अ ब्रोकन हँडल हे ॲडजेक्टिव्ह येणार, ॲडजेक्टिव्ह फ्रेज येणार द अम्ब्रेलाची. सो ऑप्शन नंबर थर्ड इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. हिज पेरेंट्स लव हिम अ लॉट. नाव सी, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचं आहे. स्पॉट द एरर, राईट. सी, आता इथे पेरेंट्स हे प्लुरल आहे. प्लुरल आहे म्हणल्यानंतर ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. हिज पेरेंट्स लव्ज हिम अ लॉट. आता पेरेंट्स हे प्लुरल असल्यामुळे तिथे लव येणार, लव्ज नाही. हिज करेज वन हिम ऑनर. हे अगदी बरोबर आहे. हिज करेज सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे. त्यानंतर हिम ऑनर हे पण एकदम बरोबर प्लेस केलेलं आहे. वी ऑल गॉट व्हेरी वेट. आम्ही सगळे खूप भिजलो, हे पण बरोबर आहे. दे आर बीन वॉच्ड बाय द कॉप्स. आता इथे हे चुकलेलं आहे, बरोबर. इथे आर नाही, ती वाक्यच चुकलं आहे, त्याचं काही मिनिंगच होत नाही आहे. सो करेक्ट ऑप्शन इज सेकंड आणि थर्ड. हे दोन्ही बरोबर आहेत. सेकंड आणि थर्ड हे बरोबर येणार आहेत. ठीक आहे, ऑप्शन लिहिलेले नाही आहेत पण करेक्ट आहेत सेकंड आणि थर्ड. नेक्स्ट. ओके, पुढचे कॉम्प्रिहेन्शन आहे. आपण याचा वेगळा अभ्यास करूया. आत्ता आपण वी विल फोकस ऑन ग्रॅमर पार्ट, ग्रॅमर अँड वोकॅब्युलरी. सो कॉम्प्रिहेन्शनचा मी वेगळा व्हिडिओ बनवून टाकेल. वी विल सॉल्व इट डीपली. ओके. नेक्स्ट. सिलेक्ट द वर्ड, correct word. Select the correct word for the following group of words. One who talks much with little sense.
फर्स्ट आहे गॅरुलस. गॅरुलस म्हणजे काय? बडबडा. एखादी बडबडी व्यक्ती असते ती असते गॅरुलस. ओके. मीनिंग म्हणजे अनावश्यक बोलणारा. आपण म्हणतो ना तो इतका बकबक करत असतो, इतका बोलत असतो, थांबतच नाही है ना, थांबल्याशिवाय सतत बोलत असतो. दॅट इज गॅरुलस. नेक्स्ट इज गोमंड. सो इथं स्पेलिंग GOURMANG पाहिजे. गोमंड म्हणजे अति खादाड व्यक्ती, खाद्यप्रेमी. सो तुम्ही असे जे वर्ड आहेत ना ते डे टू डे लाईफमध्ये तुमच्या आजूबाजूला जी पण लोक आहेत त्यांच्याशी रिलेट करून तुम्ही हे शब्द लक्षात ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल त्या आमच्या शेजारच्या काकू आहेत ना, त्या इतक्या गॅरुलस आहेत, सारख्या बोलत असतात, राईट. किंवा गोमंड म्हणजे तुमच्या मेसमध्ये किंवा तुमच्या रूममध्ये कोणी तुमचं रूममेट असेल, फ्रेंड असेल, व्यक्ती तुम्हाला माहिती असेल, तुम्ही त्या व्यक्तीला गोमंड हे नावच देऊन टाका मनामध्ये. GOURMANG आहे, तिथे ओ पाहिजे. ओके. सो तो गोमंड असल्यामुळे माझे फ्रेंड आहे, तो गोमंड असल्यामुळे सारखाच नवीन नवीन हॉटेलमध्ये जेवायला जातो. सो त्या व्यक्तीला आठवलं की गोमंड हा शब्द आठवला पाहिजे. सो दिस वे यू विल बी एबल टू रिमेंबर द वोकॅब्युलरी वर्ड्स फॉर लॉंगर टाईम, है ना. ओके. नेक्स्ट इज ग्रिगॅरियस. ग्रिगॅरियस म्हणजे काय? समाजप्रिय, ज्याला समूहात राहायला आवडतं, राईट. सो असे असतात ग्रिगॅरियस. सो करेक्ट ऑप्शन इज गॅरुलस. जी व्यक्ती खूप जास्त बडबड करते आणि त्या बडबड करण्याला जास्त सेन्स नसतं, दॅट इज गॅरुलस. ओके. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. Honest bureaucrats hate to be dash dash by their dash dash bosses. ओके. टू बी आहे याचा अर्थ V3 फॉर्म येणार आहे, बरोबर. प्रेशर्ड, पहिली गोष्ट प्रेशरचं V3 प्रेशर्ड येणारच नाही, हे इनकरेक्ट आहे. पुढचं प्रेशराइज्ड हे त्याचं करेक्ट पार्टिसिपल फॉर्म आहे. प्रेशराइज्ड, प्रेशरचा आहे प्रेशराइज्ड. बाय देअर, आता दुसरं ऑप्शन चेक करण्याचीच गरज नाही आहे, कारण की सेकंड ऑप्शनमध्येच आपल्याला ते मिळते. प्रेशराइज बाय देअर पॉलिटिकल बॉसेस. बॉसेस नाऊन आहे, त्याच्या आधी ॲडजेक्टिव्ह येणार पॉलिटिकल. ओके. पॉलिटिक्स हे नाऊन आहे, ते तिथे येणार नाही. पहिली गोष्ट प्रेशर, टू बीच्या पुढे प्रेशर असं येणारच नाही, बीच्या पुढे V3 फॉर्म लागणार. सो ऑप्शन सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट सफिक्स इन द वर्ड प्रेफरन्स. सफिक्स म्हणजे नंतर एंडला चिकटवलेला शब्द सफिक्स असतो, सुरुवातीला चिकटवलेला प्रिफिक्स असतो, मधला सुद्धा असतो इनफिक्स. ओके. नेक्स्ट, प्री आपल्याला सफिक्स विचारलेला आहे. सो सफिक्स कुणाला लावलेला आहे? सफिक्स वर्ड प्रेफरला लावलेलं आहे. आणि काय लावलेलं आहे प्रेफरला? ENCE लावलेला आहे, ENCE. सो ENCE इज द करेक्ट ऑप्शन. याच्यावर जाऊ नका, सेकंड ऑप्शनवर RENCE. इट इज नॉट अ स्टँड अलोन सफिक्स. रन्स, तो जो आर आहे पहिला, तो प्रेफरमधला आर आहे, तो सफिक्सचा आर नाही आहे. सो ऑप्शन थर्ड is the correct answer. Next, articles. Dash dash young and dash dash old both participated in the rally. आता इथे पूर्ण यंग लोकांबद्दल, स्पेसिफिक ग्रुपबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण द आर्टिकल वापरतो. द यंग, द ओल्ड, द एल्डरली, द रिच, द पुअर, स्पेसिफिक ग्रुप ऑफ पीपल जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण द आर्टिकल वापरतो. सो द यंग अँड द ओल्ड बोथ पार्टिसिपेटेड इन द रॅली. बघा, पहिला ऑप्शन एकदम फसवाय. द यंग बरोबर आहे, अँड ओल्ड आहे म्हणून अँड असं येणार नाही. इथे पूर्ण ओल्ड आहे, ओ हा वॉल साऊंड आहे म्हणून तिथे अँड त्यांनी फसवण्यासाठी दिलेला आहे.
पण कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. पण इथे ओल्ड हे पूर्ण स्पेसिफिक ग्रुपबद्दल लिहिलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड येणार आहे. राईट. थर्ड आणि फोर्थचा तर प्रश्नच नाही आहे, ओल्डच्या पुढे एचा प्रश्नच नाही आहे. नेक्स्ट, मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर अपोजिट मिनिंग्स इन कॉलम बी. ओके, फिकल. फिकल म्हणजे काय? नेहमी चेंज होत राहणारं. सो फिकलच्या विरुद्ध काय? फेरोशियस नाही. फेरोशियस म्हणजे ॲग्रेसिव्ह. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे जास्तच खर्च करणारा किंवा खूप जास्त मोठ्या प्रमाणात, दॅट इज ऑल्सो एक्स्ट्रावॅगंट. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर. सो फिकलचं ऑपोजिट येणार कॉन्स्टंट. एचं 3. ओके, सो सेकंड, थर्ड अँड फोर्थ ऑप्शन आहेत. फ्रुगल. फ्रुगल म्हणजे वाईजली खर्च करणारा. ओके, वाईजली खर्च करणारा म्हणजे शहाणपणाने खर्च करणारा व्यक्ती म्हणजे फ्रुगल. सो शहाणपणाने खर्च करणे आणि कंजूशी करून खर्च करणे याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. सो कंजूस म्हणजे मायझर, बट शहाणपणाने खर्च करणारा म्हणजे फ्रुगल. सो फ्रुगल म्हणजे शहाणपणाने खर्च करतो. ओके, सो लिमिटेड पैसे वापरतो. ओके, फ्रुगल म्हणजे लिमिटेड पैसे वापरतो. त्याच्या विरुद्ध काय येणार? फेरोशियस नाही, एक्स्ट्रावॅगंट. लिमिटेड पैसे वापरतो, त्याच्या अपोजिट आहे एक्स्ट्रा पैसे उधळतो, दॅट इज एक्स्ट्रावॅगंट. सो फ्रुगलच्या बरोबर येणार एक्स्ट्रावॅगंट. समोरासमोर जोडी लावलेली आहे. सो असं नाही आहे की ओके समोर आहे याचा अर्थ ते ऑप्शन येणारच नाही, येऊ पण शकतं. राईट. ओके, सो बी फ्रुगल त्याचं येणार 2. B2. ओके, सो ऑप्शन थर्ड आणि फोर्थ हे 2 दिसत आहेत. नेक्स्ट, लॉयल. लॉयल म्हणजे काय? प्रामाणिक. राईट. त्याचा विरुद्ध आहे ट्रेचरस. ट्रेचरस म्हणजे थोडंसं धोका करणारा, दॅट इज ट्रेचरस. सो लॉयलच्या विरुद्ध आहे ट्रेचरस. सीचं येणार IV, फोर्थ. सो जेंटल. जेंटल म्हणजे सौम्य. फेरोशियस म्हणजे ॲग्रेसिव्ह. फेरोशियस म्हणजे ॲग्रेसिव्ह. सो डीचं येणार I, ऑप्शन नंबर थर्ड. ओके, नेक्स्ट, दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर. आता दॅटनेच सुरुवात झाली आहे, याचा अर्थ हा क्लॉज आहे. राईट. आणि दॅट ही विल बी काय? दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर एव्हरीवन इज एक्सपेक्टिंग. हे पॉसिबल नाही आहे, कारण की इथे हे ऑलरेडी आलेलं आहे. नाऊन नाही, सब्जेक्ट हे ऑलरेडी आलेलं आहे. त्याच्यापुढे आपल्याला डायरेक्ट व्हर्ब घ्यावं लागणार आहे. दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर, ही ऑलरेडी एक क्लॉज तिथे आलेला आहे. त्याच्यानंतर व्हर्बने सुरुवात होणार आहे. सो एव्हरीवन एक्सपेक्टेड हे येणार नाही. एव्हरीवन एक्सपेक्ट्स असं येणार नाही. इज एक्सपेक्टेड बाय एव्हरीवन, पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स, हे बरोबर आहे. फोर्थ, ऑप्शन नंबर फोर्थ. नेक्स्ट, प्लीज बॉईल द वॉटर. ओके, इथे सेकंड, द वॉटर इज बॉइलिंग. The underlined verbs in the sentences above belong to the types of verb called, okay, transitive आणि intransitive आहे. So पहिलं ऑप्शन boil. Let's check the first sentence. Please boil the water. प्रश्न विचारा. आपण ऑब्जेक्ट कसा शोधतो? आधी व्हर्बला बघतो. व्हर्ब काय आहे? बॉईल. बॉईलला प्रश्न विचारला. काय बॉईल करतो? वॉटर. सो याचा अर्थ तिथे ऑब्जेक्ट आहे, याचा अर्थ ते ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. राईट. सो ऑप्शन फर्स्ट आणि थर्ड मॅच होतं आहे. सेकंड, द वॉटर इज बॉइलिंग. द वॉटर इज बॉइलिंग, इथे ऑब्जेक्टच नाही आहे. इथे बॉईल हे व्हर्ब आहे आणि ते ING फॉर्ममध्ये आहे, पार्टिसिपल फॉर्ममध्ये आहे. इथे ऑब्जेक्टच नाही आहे. याचा अर्थ इथे इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. जेव्हा ऑब्जेक्ट नसतो तेव्हा ते व्हर्ब असतं इनट्रान्झिटिव्ह. सो पहिलं व्हर्ब ट्रान्झिटिव्ह, सेकंड व्हर्ब इनट्रान्झिटिव्ह, थर्ड ऑप्शन. नेक्स्ट, आय फाइंड नो चान्स डॅश डॅश मेकिंग अ प्रॉफिट इन दिस बिझनेस. ओके, करेक्ट आपल्याला ऑप्शन चूज करायचं आहे. चान्स इन येणार नाही.
जेव्हा एखाद्या गोष्टीची प्रोबॅबिलिटी असते. चान्स म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी आहे. आय फाइंड नो चान्स, मला काहीच, प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता, मला काहीच शक्यता वाटत नाही आहे की या बिझनेसमध्ये काहीतरी प्रॉफिट होईल. सो जिथे शक्यता आहे, प्रोबॅबिलिटी आहे, तिथे चान्सच्या पुढे नेहमी ऑफ वापरला जातो. सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. चान्स इन, चान्स टू, चान्स फॉर ह्याचा काहीच रिलेट होत नाही आहे ते वर्ड्स तिथे. नेक्स्ट, द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर डॅश डॅश मदर. ओके, हीज मदर आपल्याला माहीत. सो जेव्हा आपण चाइल्ड वापरतो लहान मुलांसाठी नेहमी इट हे प्रोनाऊन वापरलं जातं. हीज म्हणजे त्याचा, आपल्याला चाइल्ड माहितीच नाही आहे मुलगा आहे की मुलगी आहे, म्हणून चाइल्डसाठी नेहमी न्यूटर जेंडर वापरलं जातं, इट वापरलं जातं. आणि इट्स हे त्याचं करेक्ट फॉर्म आहे. त्याचा, त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्यासाठी आपण ITS वापरतो. IT ॲपॉस्ट्रॉफी S नाही, त्याचं IT इट इज येतं. हे थोडं कन्फ्युजिंग आहे, पण नीट लक्षात ठेवा. इट्स म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे. सो देअर तर अजिबात येणार नाही कारण ते प्लुरल आहे. हर म्हणजे तिचं, तो चाइल्ड मुलगा आहे की मुलगी आपल्याला माहिती नाही आहे. चाइल्डसाठी नेहमी न्यूटर असतं म्हणजे इट वापरलं जातं. सो ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, इट इज इम्परेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. The sentence above expresses dash dash mood. Okay, so first is indicative. आता इंडिकेटिव्ह मूड आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपल्याला एखादं फॅक्ट सांगायचं असतं किंवा क्वेश्चन विचारायचा असतो किंवा आपण एखाद्याचं ओपिनियन विचारतो, तेव्हा आपण इंडिकेटिव्ह मूड वापरतो, राईट? सो इथे ते काहीच दिसत नाही आहे, क्वेश्चन पण नाही आहे किंवा सत्यसुद्धा सांगितलेलं नाही आहे, राईट? सो इंडिकेटिव्ह मूड येणार नाही. नेक्स्ट आहे सब्जंक्टिव्ह मूड. सब्जंक्टिव्ह मूड आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपल्याला एखादी विश एक्सप्रेस करायची असते किंवा हायपोथेटिकल सिच्युएशन असते, सजेशन असतं किंवा कंडिशन असते, तेव्हासुद्धा आपण सब्जंक्टिव्ह मूड वापरतो. आता तुम्ही इथे बघा, इट इज इम्परेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. म्हणजे थोडंसं याच्यामध्ये सब्जंक्टिव्ह मूडचा हे येतो आहे, फील येतो आहे. आणि इंडिकेटिव्ह मूडमध्ये बघा, जर इंडिकेटिव्ह मूड असेल तर ते नेहमीसाठी वापरले, म्हणजे नेहमीच्या सेंटेन्सेसमध्ये वापरलं जाणारं वाक्य असतं. सो त्या केसमध्ये हीच्या पुढे कॅचेस येणार. सो ही कॅचेस नाही आहे याचा अर्थ हे इंडिकेटिव्ह नाही आहे. ही कॅच आहे याचा अर्थ काहीतरी इम्परेटिव्ह आहे, काहीतरी कंडिशन आहे, राईट? सो ऑप्शन 2 इज द राईट आन्सर, सब्जंक्टिव्ह. इम्परेटिव्ह आपण कधी वापरतो? इम्परेटिव्ह मूडमध्ये थोडीशी कमांड असते, क्लोज द डोअर, किंवा त्याला सॉफन करण्यासाठी प्लीज टाकलेलं असतं, प्लीज हेल्प मी विथ दिस. सो इम्परेटिव्ह वर्ड आला आहे म्हणून ते इम्परेटिव्ह आहे असं होणार नाही, राईट? किंवा डायरेक्ट जेव्हा आपण एखाद्याला एखादी गोष्ट करायला सांगतो, दॅट इज इम्परेटिव्ह मूड. सो खालचं तर येणारच नाही, इंडिकेटिव्ह आणि इम्परेटिव्ह असंही नाही आहे. सो करेक्ट ऑप्शन इज 2, सब्जंक्टिव्ह मूड. ओके, नेक्स्ट, इफ यू कम द बँक विल बी एबल टू हेल्प यू. ओके, लगेच कळतं आहे, कॉमाच नाही आहे तिथे, कॉमा पाहिजे होता. हॅड आय नोन इट आय वुड कम टू यू. हॅड आय नोन इट पास्ट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट आहे आणि त्याच्या पुढे जर कंडिशन आहे तर तिथे आय वुड हॅव येणार आहे. सो इथे आय वुड हॅव नाही आहे, आय वुड कम टू यू आहे. याचा अर्थ हे पण सेंटेन्स इनकरेक्ट दिसतं आहे. हे लगेच क्लिक व्हायला पाहिजे. सेकंड कंडिशनलमध्ये सिम्पल पास्ट असतो, त्यानंतर वुड प्लस रूट वर्ब असतो. सो इथे वुड आणि रूट वर्ब आहे, याचा अर्थ इथे सिम्पल पास्ट हवा होता, पण इथे सिम्पल पास्ट नाही आहे, इथे पास्ट परफेक्ट आहे. याचा अर्थ थर्ड कंडिशनलचं सेंटेन्स आहे. थर्ड कंडिशनलच्या सेंटेन्समध्ये वुड प्लस हॅव प्लस V3 येतं. सो हे सेंटेन्सच चुकलेलं आहे, म्हणजे त्याचं स्ट्रक्चरच चुकलेलं आहे. अनलेस द फ्लड्स वेंट डाऊन वी शांट बी एबल टू ड्रॉप फूड पॅकेट्स.
आता शांट म्हणजे शान नॉट हे फ्युचर आहे आणि वेंट हे पास्ट आहे, याचा अर्थ हे पण बरोबर नाही आहे. सो याच्यामध्ये कुठलंच ऑप्शन बरोबर नाही आहे. ओके, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स त्याने विचारलं आहे, याच्यातलं कुठलंही करेक्ट नाही आहे. सो आयोगाने हे सांगितलेलंच आहे की हा इनव्हॅलिड प्रश्न होता म्हणून. नेक्स्ट, आय डू माय वर्क माय सेल्फ. कुठलं प्रोनाउन आहे ते विचारलं आहे. रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय, ती जी क्रिया आहे ती त्या सब्जेक्टकडेच परत येते. आय डू माय वर्क माय सेल्फ. आणि जेव्हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असतं तेव्हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन शिवाय वाक्य बनू शकत नाही. पण इथे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन शिवाय तर वाक्य बनतं आहे, आय डू माय वर्क, राईट. सो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन तर हे नाही आहे. ओके, नेक्स्ट, रिलेटिव्ह तर अजिबात नाही आहे. रिलेटिव्ह प्रोनाउन तर एकमेकांना रिलेट करतात, हुम, हुज, हे सगळे रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत. नेक्स्ट, एम्फटिक. एम्फटिक म्हणजे ते एम्फसाइज करतात की हो हे जे काम आहे ते माझ्याकडून स्वतः मी स्वतः केलेलं आहे. हे एम्फसाइज करणारं वाक्य आहे की हे काम मी स्वतः केलेलं आहे. मायसेल्फ जर तुम्ही काढला तरीसुद्धा वाक्य कंप्लीट होतं आहे. आय डू माय वर्क, फुल स्टॉप. मायसेल्फ काढला तरी वाक्य कंप्लीट आहे, वाक्याला पूर्ण अर्थ मिळतो आहे. याचा अर्थ इथे मायसेल्फ हे एम्फटिक प्रोनाउन म्हणून आलेलं आहे. ओके, पर्सनल प्रोनाउन तर ते आय, वी, यू, दे हे सगळे पर्सनल प्रोनाउन आहेत. मायसेल्फ हे तिथे नाहीच आहे. ओके, मायसेल्फला अंडरलाईन आहे, मायसेल्फ. ओके, नेक्स्ट, सो करेक्ट ऑप्शन इज एम्फटिक. नेक्स्ट, अ बॉय जम्प्ड डॅश डॅश द वेल. ओके, सोपं आहे. इन द वेल म्हणजे काय, वेलच्या वेलमध्ये. ओके, सो वेलच्या वेलमध्ये कोणी जम्प करणार नाही. ॲट द वेल हे पण चुकीचं आहे. इन टू वेल हे बरोबर आहे, कारण की बाहेरून आत जाण्याची जेव्हा मूव्हमेंट असते तेव्हा आपण इन टू वापरतो. बाहेरून आत जाण्याची जेव्हा मूव्हमेंट असते तेव्हा आपण इन टू वापरतो. अ बॉय जम्प्ड इन टू द वेल. ऑप्शन नंबर 3. ओके, आयडेंटिफाय द क्लॉज एलिमेंट्स इन द गिवन सेंटेन्स. दे कॉल मी द टेक्सास रेंजर. ओके, दे काय आहे, सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट सगळीकडे. कॉल काय, प्रेडिकेट किंवा वर्ब, सगळीकडे पी 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 आहे. मी हा ऑब्जेक्ट आहे. दे कॉल कुणाला कॉल करतात, मला. सो मी हा ऑब्जेक्ट आहे इथे, बरोबर. SPO, SPO आतापर्यंत झालेलं आहे. सो फर्स्ट आणि सेकंडपैकी काहीतरी येणार. नेक्स्ट बघूया, द टेक्सास रेंजर. कुणाला कॉम्प्लिमेंट करत आहे द टेक्सास रेंजर, मला, मी. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. मीला रिप्लेस केलेलं आहे द टेक्सास रेंजरने, म्हणजे ते मला टेक्सास रेंजर म्हणतात. मी इक्वल्स टू द टेक्सास रेंजर, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. सो मीबद्दल जास्त माहिती सांगणारा आहे. सो कॉम्प्लिमेंट आहे हा. सो कॉम्प्लिमेंटचा C, SPOC, सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years अँड देन शी वॉन्ट्स टू स्टडी मेडिसिन. अगेन बघा, सेम पॅटर्नचा प्रश्न एकाच प्रश्नपत्रिकेत. शी हॅड बीन हे पास्टबद्दल आहे. ओके, फॉर 3 years अँड देन शी वॉन्ट्स हे प्रेझेंटबद्दल आहे. याचा अर्थ एरर, स्पॉट द एरर आहे बघा, एरर इथे येणार आहे. हे सुद्धा पास्टचं हवं होतं. ऑप्शन नंबर C, इथे एरर आहे. हे पास्ट आहे आणि हे प्रेझेंट आहे. पास्ट येणार किंवा प्रेझेंट येणार किंवा प्रेझेंट फ्युचरसुद्धा येऊ शकतं. पण इथे हे जे पर्टिक्युलर वाक्य आहे तिथे शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years, ती 3 वर्ष नर्स होती. आणि आता शी वॉन्ट्स टू स्टडी मेडिसिन, ती आता देन म्हणजे त्याच वेळची ही गोष्ट आहे. देन ही त्यावेळची गोष्ट आहे. सर तिथे पास्ट टेन्स हवा होता, इथे प्रेझेंट आहे. सो ऑप्शन नंबर C, थर्ड ऑप्शन. नेक्स्ट, रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज टिमिड. ओके, परत बघा, बोल्ड हे पॉझिटिव्ह आहे, बट आलेलं आहे, याचा अर्थ काहीतरी अपोजिट असणार आहे.
आता वाईज हे पण पॉझिटिव्ह येईल. वाईज म्हणजे शहाणा, ते येणार नाही. टिमिड म्हणजे भित्रा. बोल्ड म्हणजे काय? जी व्यक्ती भीत नाही, एकदम बोल्डली समोर जाते कुठल्याही व्यक्तीला किंवा परिस्थितीला, दॅट इज बोल्ड. आणि जी व्यक्ती समोर जाणार नाही ती असणार टिमिड, भित्री, दॅट इज टिमिड. लेझीचा काही संबंध नाही आहे. बोल्ड, लेझी म्हणजे काय? आळशी. आणि त्याच्या विरुद्ध येणार डिलिजंट, जी सातत्याने प्रयत्न करत असते. शार्प म्हणजे काय? तीक्ष्ण. पण शार्पच्या विरुद्ध मग येऊ शकणार मे बी लेझी किंवा लथार्जिक, पण इथे ते मॅचेस होत नाही आहे. सो बोल्डच्या विरुद्ध येणार टिमिड. नेक्स्ट, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. जोसेफ इज व्हेरी क्लेवर. बरोबर आहे. जोसेफ नाऊन आहे, त्याच्यानंतर व्हर्ब आलेलं आहे. व्हेरी हे ॲडव्हर्ब आहे, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. जोसेफ इज व्हेरी क्लेवर एकदम बरोबर वाक्य आहे. माय फादर इज अ फार्मर हे पण वाक्य बरोबर आहे. आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे. सो प्रश्न नीट वाचा. कॅरेक्टर अँड नॉट लुक्स मॅटर इन द लाँग रन. आता इथे कॅरेक्टर अँड नॉट लुक्स एकाबद्दलच बोललेलो आहोत. एकाबद्दल आपण बोलतोय याचा अर्थ इथे मॅटर्स येणार. कॅरेक्टर अँड नॉट लुक्स मॅटर्स इन द लाँग रन. ओके. व्हाईल वर्किंग विथ अदर्स वी हॅव टू ईच अदर हेल्प. ओके. पहिली गोष्ट, 2 जणांमध्ये असतं तेव्हा ईच अदर येतं. अनेक लोक असतं तेव्हा वन अनदर येतं. आणि ते वाक्याचं कन्स्ट्रक्शनसुद्धा चुकलेलं आहे. राईट. सो ऑप्शन सी अँड डी हे दोन्ही इनकरेक्ट आहेत. ऑप्शन सी अँड डी आर इनकरेक्ट. ओके. सो ऑप्शन नंबर 4 इज. नेक्स्ट क्वेश्चन इज, इट वॉज अ सिक्रेट डॅश डॅश माय पेरेंट्स डॅश हिज aunt. He has 6 other female relations. Lord Rosebery took her dash dash dinner. So we need to recognize, we need to identify the correct preposition, right? So first is among. Among केव्हा वापरतो आपण? जेव्हा 2 पेक्षा जास्त गोष्टी असतात तेव्हा आपण among वापरतो. जेव्हा 2 लोक किंवा 2 वस्तू असतात ते तिथे आपण बिटवीन वापरतो. आता पेरेंट्स 2 असतात, आई वडील, म्हणून तिथे बिटवीन येणार. नेक्स्ट, डॅश डॅश हीज aunt, ही हॅज 6 अदर फिमेल रिलेशन्स. म्हणजे आंटीसोबत 6 अदर फिमेल रिलेशन्स. सोबत म्हणजे हे पण इन ॲडिशन टू 6 अदर पण आहेत, 6 इतर पण आहेत. त्याच्या सोबत इन ॲडिशन टूला आपण बिसाइड्स वापरतो. बिसाइड नाही. बिसाइड म्हणजे शेजारी. ही सॅट बिसाइड मी, दॅट इज बिसाइड. बिसाइड्स म्हणजे इन ॲडिशन टू. सो फर्स्ट इज बिटवीन, सेकंड इज बिसाइड, अँड थर्ड, लॉर्ड रोजबेरी टूक हर इन टू डिनर. का? कारण की जिथे मूव्हमेंट आहे तिथे आपण इन टू वापरतो. सो taking her into the dinner is movement, it is not static. That's the reason we use into dinner. So option 4th. Okay, so next sentence is, choose the correct sentences. He has made quite a fortune. करेक्ट सेंटेन्स आपल्याला निवडायचं आहे. वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर आहे, पण फॉर्च्यूनसाठी क्वाईट हे तेवढं नॅचरल नाही वाटत आहे. शी सॅंग लास्ट नाईट ब्युटिफुली ॲट द कॉन्सर्ट. आता इथे शी सॅंग ब्युटिफुली लास्ट नाईट ॲट द, याच्यात जे वाक्याचं कन्स्ट्रक्शन आहे, मिनिंग कन्वे होतं आहे, पण जे कन्स्ट्रक्शन आहे तिथे आधी कसं सिंग केलं, केव्हा सिंग केलं, कुठे सिंग केलं आणि केव्हा सिंग केलं. कसं, कुठे आणि केव्हा हा नेहमी सिक्वेन्स असतो. सो केव्हा हे शेवटी, नेहमीच शेवटी असतं. म्हणजे लास्ट नाईट, तसं लास्ट वीक, येस्टरडे, टुडे, टुमोरो हे नेहमी शेवटी येणार. कसं हे आधी येणार. शी सॅंग ब्युटिफुली. कुठे, तर ॲट द कॉन्सर्ट, आणि केव्हा हे शेवटी. शी सॅंग ब्युटिफुली ॲट द कॉन्सर्ट लास्ट नाईट. यू गेव मी अ बिग शॉक. आता हे सेंटेन्स बरोबर आहे. यू सब्जेक्ट, गेव वर्ब, मी अ बिग शॉक, तुम्हाला मोठा शॉक दिलायस. ते
वाक्य बरोबर आहे. सो ऑप्शन सी ओनली. ओके, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. दॅट मीन्स ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट, चूज द बेस्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश डॅश डज नॉट कन्सर्न मी. ओके, आता हे वाक्य आहे, क्वेश्चन नाही आहे, बरोबर. सो यात व्हॉट ही हॅज डन डज नॉट कन्सर्न मी वुड बी द राईट आन्सर. ओके, पुढचं पण चेक करू. व्हॉट हॅज ही डन हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन वर्ड व्हॉट, त्यानंतर हॅज टाईम इंडिकेटर, त्यानंतर सब्जेक्ट आणि वर्ब. हे क्वेश्चनचं पॅटर्न आहे. सो हा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन नाही आहे, हे एक साधं वाक्य आहे. सो व्हॉट डीड ही डू हा पण क्वेश्चन आहे. क्वेश्चन वर्ड आला व्हॉट, डीड हे टाईम इंडिकेटर आहे, त्यानंतर ही सब्जेक्ट आहे आणि डू हा वर्ब आहे. हा पण क्वेश्चन पॅटर्न आहे. व्हॉट डज ही डू हे सुद्धा क्वेश्चन पॅटर्न आहे. सो करेक्ट उत्तर आहे व्हॉट ही हॅज डन. त्याने जे काय केलेलं आहे मी त्याच्याशी कन्सर्न नाही आहे, ते माझ्याशी कन्सर्न नाही आहे. सो इथे बघा व्हॉट जे पण काही केलं आहे, सब्जेक्ट आहे, हा अख्खा सब्जेक्ट आहे, ही सब्जेक्ट, आणि मग त्यानंतर हॅज टाईम इंडिकेटर आणि डन हे व्हर्ब आहे. करेक्ट सिक्वेन्स आहे एखाद्या वाक्याचा. सो व्हॉट ही हॅज डन डज नॉट कन्सर्न मी इज द राईट आन्सर. सो फर्स्ट ऑप्शन फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, had you been there we could have fought it out with them. The underlined clause in the sentence above exemplifies dash dash. So adverb clause of cause. ओके, सो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉज कसा असतो, जिथे काहीतरी कारण असतं तिथे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉज असणार, राईट. सो इथे कारण तर काहीच नाही आहे. जर तू तिथे असतीस किंवा असतास वी कुड हॅव फॉट इट आउट विथ देम, आपण त्यांच्यासोबत हे फाईट केलं असतं. हे सगळं कुड हॅव V3, माईट हॅव V3, वुड हॅव V3 हे सगळे थर्ड कंडिशनल सेंटेन्सेस आहेत, बरोबर. सो कंडिशनल सेंटेन्सेस आहेत. जर तुम्ही हा स्ट्रक्चर नीट पाहिलास, पास्ट परफेक्ट आहे आणि कुड हॅव किंवा वुड हॅव किंवा माईट हॅव, शुड हॅव प्लस V3 हे कंडिशनल सेंटेन्स आहे. सो ऑब्वियसली ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन येणार. येस. नेक्स्ट, त्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन. सो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन केव्हा वापरतो, अपेक्षेच्या विरुद्ध काही घडत असेल तेव्हा आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन वापरतो. तिथे कंजंक्शन्स मोस्टली असे असतात, ऑल्दो, दो, इव्हन दो, व्हाईल, हे सगळे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशनचे कंजंक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, ऑल्दो ही वॉज टायर्ड ही कंटिन्यूड वर्किंग, राईट. सो म्हणजे तो थकल्यानंतरही काम करत राहिला. दिस इज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन. काहीतरी विरुद्ध घडत असेल तेव्हा आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन वापरतो. अँड नेक्स्ट इज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट केव्हा असतो, एखाद्या क्रियेचा परिणाम सांगण्यासाठी. रिझल्ट म्हणजे परिणाम. सो इथे कंजंक्शन्स मोस्टली असतात, सो दॅट, सच दॅट. फॉर एक्झाम्पल, ही वॉज सो वीक दॅट ही कुडंट वॉक. सो तो इतका वीक होता त्यामुळे तो चालू शकला नाही. सो इथे रिझल्ट आहे, त्याचा वीक असल्याचा रिझल्ट काय, की तो चालू शकला नाही. म्हणून दिस इज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. ओके, पण हे जे सेंटेन्स आहे ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. इथे कुठलाही रिझल्ट दिसत नाही आहे, इथे फक्त कंडिशन आहे की तू तिथे असता तर आपण हे सोबत फाईट केलं असतं. ओके. नेक्स्ट, लेट मिस्टर यादव प्रिसाइड ओव्हर द कॉन्फरन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पॅसिव्ह स्ट्रक्चर कॉरस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबव. ओके, आता इथे लेट मिस्टर यादव टू बी प्रिसाइडेड ओव्हर द कॉन्फरन्स हे येणार नाही, कारण की याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर पॅसिव्ह व्हॉईस वापरायचा आहे, राईट. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपण आधी ऑब्जेक्ट घेणार. लेटची वाक्यामध्ये तसंच तसं येणार, आधी लेट, त्यानंतर ऑब्जेक्ट.
ऑब्जेक्ट काय आहे, प्रिसाइडेड ओव्हरच्या नंतर व्हर्ब काय आहे इथे, प्रिसाइडेड, राईट. त्यानंतर ऑब्जेक्ट आहे द कॉन्फरन्स. लेट द कॉन्फरन्स बी. लेटच्या वाक्यांमध्ये बीचा फॉर्म नेहमी तसाचा तसा येतो. लेट द कॉन्फरन्स बी प्रिसाइडेड ओव्हर बाय मिस्टर यादव. प्रिसाइडचं V3 झालं, प्रिसाइडेड बाय मिस्टर यादव. सो जेव्हा पण आपला व्हर्ब रूट फॉर्ममध्ये असेल तेव्हा आपण बीचा फॉर्म, ॲडिशनल बीचा फॉर्म जो आपण टाकतो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, तो सुद्धा रूट व्हर्बच येणार. आणि एनिवे लेटच्या वाक्यांमध्ये नेहमी बी येणार. सो लेट द कॉन्फरन्स बी प्रिसाइडेड ओव्हर बाय मिस्टर यादव. ऑप्शन नंबर 2. ओके, नेक्स्ट. इट इज टाइम आय प्रेड. काइंडली एक्सक्यूज मी. लॉंग लिव्ह द प्राईम मिनिस्टर. आर यू हॅपी. ओके, आता इथे ऑप्शन लिहिलेले नाही आहेत त्यांनी. सो आपण सबजंक्टिव्ह मूड याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, सबजंक्टिव्ह मूड केव्हा वापरतो आपण? सबजंक्टिव्ह मूड आपण वापरतो जेव्हा आपल्याला विशेष सांगायचे असतात, किंवा काही डिमांड असते, किंवा सजेशन्स असतात, किंवा हायपोथेटिकल सिच्युएशनसाठी आपण सबजंक्टिव्ह मूड वापरतो. ओके, नाव इट इज टाईम आय प्रेड. हे सबजंक्टिव्ह मूड आहे की नाही आहे? सो या वाक्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर हे हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, अनरिअल सिच्युएशन आहे. म्हणजे खूप हाय टाईम झाला, मी प्रे करायला पाहिजे होतं. अनरिअल आहे सिच्युएशन, केलेलं नाही आहे, करायला पाहिजे होतं. अनरिअल आहे, हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, म्हणून हे सबजंक्टिव्ह मूड येणार. नेक्स्ट, काइंडली एक्सक्यूज मी. हे सबजंक्टिव्ह मूड नाही आहे. आपण पाहिलेलं आहे जिथे सॉफन केलेलं असतं तिथे, किंवा डायरेक्ट काही सांगितलेलं असतं, व्हर्बने ज्याची सुरुवात होते ते इम्परेटिव्ह असतं. लॉंग लिव्ह द प्राईम मिनिस्टर. इथे विशेष आहे, जसं आपण पाहिलं सबजंक्टिव्ह मूडमध्ये विशेष, डिमांड्स, सजेशन्स आणि हायपोथेटिकल सिच्युएशन्स ह्या काउंट होतात. सो इट इज टाईम आय प्रेड आणि लॉंग लिव्ह द प्राईम मिनिस्टर म्हणजे प्राईम मिनिस्टर त्यांची जी लाईफ आहे ती लांब असायला पाहिजे, हे विश केलेलं आहे, म्हणून सबजंक्टिव्ह मूड येणार. ए आणि सी, ए अँड सी विल बी द आन्सर. ओके, नेक्स्ट. ही इज सिनियर दॅन यू बाय 2 years. लगेच कळतं आहे बघा, सिनियर, ज्युनियर, इन्फिरियर याच्यापुढे आपण दॅन कधीच वापरत नाही, आपण टू वापरतो. ओके, करेक्ट सेंटेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. सो पहिलं तर करेक्ट नाही आहे. धिस काफ इज ओल्डर दॅन दॅट. हे सेंटेन्स एकदम बरोबर आहे. धिस काफ म्हणजे ही जी गाईचं वासरू आहे ते त्याच्यापेक्षा मोठं आहे, इज ओल्डर दॅन दॅट, राईट. ही हॅज ग्रेटर पॉप्युलॅरिटी दॅन एनी अदर लीडर. हे वाक्यसुद्धा एकदम बरोबर आहे, कारण दॅनच्या पुढे एनी अदर आहे म्हणून वाक्य बरोबर आहे. बऱ्याचदा अदर गायलेलं असतं आणि फक्त एनी लीडर असतं, ते रॉंग आहे. पण इथे एनी पण आहे, अदर पण आहे, दोन्ही बरोबर आहे. सो बी पण बरोबर आहे आणि सी पण बरोबर आहे. ओनली बी अँड सी. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. दिस पिक्चर इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह, इजंट इट. ओके, लगेच कळतंय क्वेश्चन टॅगचा हा प्रश्न आहे, बरोबर. सो क्वेश्चन टॅगमध्ये दिस पिक्चर इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह एकदम बरोबर आहे. इज हा त्याचा टाईम इंडिकेटर आहे. क्वेश्चन टॅग होताना इजंट होणार, इजंट इट. नाव डू इट ॲज आय टेल यू. वोंट यू हे तर रॉंग वाटतं. इथे डोंट यू नाही, इथे वोंट यू नाही येणार. ओके, सो नाव डू इट ॲज आय टेल यू. विल यू. शी नीडंट वर्क सो लेट. नीड शी एकदम बरोबर आहे. नीडंट हे व्हर्ब आहे
याच्यामध्ये आणि त्याचा नॉट काढला तर नीड शी निडंट वर्क सो लेट. सो आपण जे पण काही वापरतो त्याचा निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग होताना पॉझिटिव्ह होणार, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होणार. सो सी हे बरोबर आहे. ओके, आय एम रादर लेट. ॲम आय, आता ॲम आय येत नाही, आंट येतं. हे पॉझिटिव्ह आहे. सो इथे क्वेश्चन टॅग होताना निगेटिव्ह होणार आणि जेव्हा आय येतं तेव्हा आंट येतं. आय एम रादर लेट, आंट आय. सो हे पण चुकीचं आहे. सो फर्स्ट हे जे ए आहे ते बरोबर आहे, इजंट इट. आणि वोंट यू चुकीचं आहे, तिथे विल यू येणार. शी निडंट वर्क सो लेट, नीड शी हे बरोबर आहे. सो ऑप्शन ए आणि सी हे दोन्ही बरोबर आहे. नाव डू इट ॲज आय टेल यू. आता मी जसं सांगते तसं तू कर. करशील का, आपण जनरली असंच विचारतो, करशील का, तू नाही करणार का, आपण असं नाही विचारत, राईट. नेक्स्ट, complete the following idiomatic expression with the correct option. Well, that's fine kettle of dash dash. I thought I was helping John, but he worked against me during the debate session. Now this is idiom. Fine kettle of fish. ती नेहमी केटल ऑफ फिश असते. केटल आहे म्हणून टी ऑप्शन येणार नाही, किंवा केटल सूपची पण नसते ती आणि ब्रॉथची पण नसते. सो फक्त इडियमचा अर्थच माहिती असायला पाहिजे असं नाही आहे, तर इडियमसुद्धा व्यवस्थित असायला आपल्याला माहिती असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, फाईन केटल ऑफ फिश इथे गाळलं आहे, बऱ्याच वेळेला केटल पण ते गाळू शकतात, है ना. फाईन पॉट ऑफ फिश पण म्हणू शकतात. सो यू हॅव टू लर्न द इडियम्स व्हेरी केअरफुली. सो फाईन केटल ऑफ फिश म्हणजे काय, एक ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये, जरा डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये असणं, त्याला फाईन केटल ऑफ फिश म्हणतात. आय थॉट आय वॉज हेल्पिंग जॉन. मला असं वाटलं की मी जॉनला हेल्प करते, पण तो तर डिबेटमध्ये माझ्या विरुद्ध बोलला आहे ना. ही वर्कड अगेन्स्ट मी, माझ्या विरुद्ध त्याने काम केलं डिबेट सेशनमध्ये. सो द idiom is fine kettle of fish. Option first is the correct answer. Okay, now second, next, dash dash occurs when a part of something is used to refer to the whole. So इथे फिगर ऑफ स्पीचचं त्यांनी विचारलेलं आहे. ॲलेग्री म्हणजे काय, केव्हा वापरतात, जेव्हा एखादी स्टोरी विथ सिम्बलिक मिनिंग असतं तेव्हा आपण ॲलेग्री वापरतो. फॉर एक्झाम्पल, ॲनिमल फार्म ॲज अ पॉलिटिकल ॲलेग्री, राईट. सो पॉलिटिकल ॲलेग्री काय सिम्बल त्याचा वापरला आहे, ॲनिमल फार्म, राईट. सो अशा वेळी आपण ॲलेग्री वापरतो. सो हे ॲलेग्री नाही आहे, इथे कुठलाही सिम्बल वापरलेला नाही आहे. इथे त्यांनी विचारलं आहे, अकर्स वेन अ पार्ट ऑफ समथिंग इज यूज टू रेफर टू द होल. म्हणजे पूर्ण एखाद्या गोष्टीला रेफर करण्यासाठी त्याचा एखादा पार्टच त्यांनी वापरलेला असतो. ओके, नेक्स्ट, ॲपॉस्ट्रॉफी केव्हा वापरतो, जेव्हा तुम्हाला एखादा पर्सन अब्सेंट असेल किंवा ऑब्जेक्ट अब्सेंट असेल तेव्हा तुम्ही ॲपॉस्ट्रॉफी वापरता. फॉर एक्झाम्पल, ओ डेथ वेअर इज दाय स्टिंग. हे एक ॲपॉस्ट्रॉफीचं वाक्य आहे जिथे अब्सेंट आहे, ऑब्जेक्ट अब्सेंट आहे किंवा पर्सन अब्सेंट आहे, तिथे आपण ॲपॉस्ट्रॉफी वापरतो. नेक्स्ट आहे मेटोनिमी. मेटोनिमी केव्हा वापरतो आपण, जेव्हा पूर्ण जे ॲक्च्युअल थिंग आहे त्या ॲक्च्युअल थिंगने आपण एखादं वर्डने त्याला आपण रिप्लेस करतो. फॉर एक्झाम्पल, द व्हाईट हाऊस इशूड अ स्टेटमेंट. आता इथे व्हाईट हाऊस कुठलंही स्टेटमेंट इश्यू नाही करत, तिथला प्रेसिडेंट करतो. सो व्हाईट हाऊसला रिप्लेस केलेलं आहे द प्रेसिडेंटने, द प्रेसिडेंटला रिप्लेस केलेलं आहे द व्हाईट हाऊसने. सो अशा वेळेला आपण मेटोनिमी वापरतो.
सो सिनेक्डकी आपण केव्हा वापरतो? सिनेक्डकी आपण वापरतो जेव्हा एखाद्या पूर्ण पार्टच्या ऐवजी ॲज अ होल वापरलं जातं, किंवा ॲज अ होलच्या ऐवजी आपण पार्टचं जरी सांगत असू तरीसुद्धा आपण सिनेक्डकी वापरतो. आणि ते हेच विचारलेलं आहे, पूर्णच्या ऐवजी जेव्हा आपण एखाद्या पार्ट वापरून त्याला डिस्क्राईब करतो तेव्हा आपण सिनेक्डकी वापरतो. सो सिनेक्डकी इज द राईट आन्सर. नेक्स्ट, आफ्टर प्रेझेंटिंग ऑल द एव्हिडन्स इन द कोर्ट, the prosecutor delivered a powerful closing statement to drive home the seriousness of the crime. What does the phrase to drive home mean? Okay. आता सिच्युएशन काय आहे? सिच्युएशन प्रॉसिक्युटरची आहे, ज्याने असं स्ट्रॉंग स्टेटमेंट दिलेलं आहे जेणेकरून तो जो सिरियसनेस आहे क्राईमचा तो एम्फसाइज झालेला आहे. बरोबर? सो इथे घरी जाण्याचा तर काही संबंधच नाही आहे. सो रिटर्न होम हे ऑप्शन नाही येणार. टू फोर्सफुली कन्व्हे ऑर एम्फसाइज अ पॉईंट ऑर मेसेज हे एकदम बरोबर आहे. टू ड्राईव्ह होम या वाक्यात एम्फसाइज करते की त्यांच्या जे क्लोजिंग स्टेटमेंटमुळे तो जो सिरियसनेस आहे क्राईममधला तो एम्फसाइज झालेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2. ऑप्शन 3 पण बघूया. टू ऑपरेट अ व्हीकल अँड रीच अ डेस्टिनेशन. इथे तर काही म्हणजे ड्राईव्ह होम आहे म्हणून कुठली गाडी घेतली आणि घरी गेलेलं आहे अशी सिच्युएशन अर्थात नाहीच दिसत आहे इथे. टू इन्व्हाइट समवन टू कम टू युअर रेसिडेन्स. सो याचा पण काही संबंध नाही आहे. सो ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, आयडेंटिफाय द इडियम दॅट मीन्स टू accept the consequences of one's actions. Accept the consequences of one's actions. ओके, बघूया. फर्स्ट म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय? परिणाम. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. एखादी गोष्ट झाली त्याचे परिणाम ॲक्सेप्ट करून घेणं त्याला काय इडियम आहे? कट कॉर्नर्स म्हणजे काय? शॉर्टकट वापरणं त्याला कट कॉर्नर्स म्हणतात. इथे त्याचा संबंध नाही आहे. टेक द बुल बाय द हॉर्न्स म्हणजे काय? एखाद्या डिफिकल्ट सिच्युएशनला एकदम ब्रेवली सामोरं जाणे त्याला टेक द बुल बाय द हॉर्न्स म्हणतात. फेस द म्युझिक हे बरोबर आहे. फेस द म्युझिक म्हणजे जे पण आपण कॉन्सिक्वेन्सेस परिणाम फेस करतो त्याला आपण फेस द म्युझिक हे म्हणतो. सो ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. गो द एक्स्ट्रा माईल म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट करणं. इथे एक्स्ट्रा एफर्टचा काही संबंध नाही आहे. इथे फेस द म्युझिक आहे म्हणजे एखाद्याच्या ॲक्शनला एखाद्या ॲक्शन केली असेल त्याच्या परिणामला ॲक्सेप्ट करणं ते आहे फेस द म्युझिक. ओके. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली युजेस द मिनिंग ऑफ द वर्ड ओव्हरस्टेटेड? शी अंडरस्टेटेड. आता ओव्हरस्टेटेड आहे म्हणजे जास्त आहे. शी अंडरस्टेटेड याचा अर्थ पुढचं वाचायचीच गरज नाही आहे. अंडरस्टेटेड म्हणजे कमी आहे. अंडर म्हणजे खाली, कमी. ओव्हर म्हणजे जास्त. सो फर्स्ट ऑप्शन येणार नाही. ही डाऊन प्लेड. अगेन डाऊन प्लेडवरूनच कळतं आहे की काहीतरी कमी आहे. सो हा पण ऑप्शन जाणार आहे. नेक्स्ट, दे एक्झॅजरेटेड द साईज ऑफ द फिश दे कॉट. एक्झॅजरेटेड म्हणजे जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त सांगणे हे आहे एक्झॅजरेटेड. सो ओव्हर म्हणजे पण जास्त, एक्झॅजरेटेड म्हणजे पण जास्त. सो ऑप्शन 3 बरोबर येणार. दे एक्झॅजरेटेड द साईज ऑफ द फिश दे कॉट. द नेक्स्ट इज द ॲथलीट अचीव हिज गोल थ्रू हार्डवर्क अँड डेडिकेशन. हे सिम्पल वाक्य आहे. याचा आणि ओव्हरस्टेटेडचा रिलेट काहीच होत नाही आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. ओके. सो पॅरेग्राफ कॉम्प्रिहेन्शन राहिलेलं आहे. सो कॉम्प्रिहेन्शनचा सेपरेट व्हिडिओ करून मी तुम्हाला पाठवेन. आपण डिटेलमध्ये त्याचे जे पण काही वोकॅब्युलरी वर्ड्स आहेत आणि क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया. आणि नेक्स्ट बॅच कंबाईन बीची गुरुवारपासून चालू होते 20 तारखेपासून. सो 9 ते 11ची बॅच असणार आहे. Call the number, get the details and start your journey. Okay, see you again. Bye bye.